राष्ट्राय स्वाहा. नमस्कार, मी शरद बोंक्षे. राष्ट्राय स्वाहामध्ये स्वागत. असत्यमेव जयते अभिजित जोगांच्या पुस्तकाचा हा पुढचा भाग. ते पुढे म्हणतात की संस्कृत हीच भाषांची जननी आहे. वेदपूर्व काळामध्ये ज्या आर्यावर्त भागामध्ये आर्यांचे पूर्वज राहत होते तिथे आदि संस्कृत किंवा प्रोटो संस्कृतचा उदय झाला. या काळामध्ये ह्या संस्कृत, प्रोटो संस्कृत, आदि संस्कृत भाषेपासूनच त्या काळातील अश्वाकू, पुरु, अनु, ध्रुयू, यदू आणि तुर्वश या जमातींच्या भाषा तयार झाल्या आणि त्यामुळे ह्यांना भाषा भगिनी म्हणतात. कळलं? ह्याच्या पुढे जे फार सुंदर लिहिलंय त्यांनी लिहिले वैदिक संस्कृतमध्ये मंत्र पठण आणि मंत्रोच्चार यांना अनन्यसाधारण महत्व आहे हे आपण जाणतो. यासाठी वैदिक ऋषींनी संदर्भ निरपेक्ष व्याकरण म्हणजे कॉन्टेक्स्ट फ्री ग्रामर, संधी, तालबद्ध उच्चारण्यासाठी छंद आणि त्यांचे नियम यासारखी वैशिष्ट्ये निर्माण केली. आणि म्हणूनच वैदिक संस्कृत ही इतर भाषांप्रमाणे नैसर्गिकरित्या विकसित झालेली भाषा नाही, तर वैदिक ऋषींनी प्रोटो संस्कृत पासून जाणीवपूर्वक काही विशिष्ट हेतू मनात धरून निर्माण केलेली भाषा आहे. त्यामुळे मानवी शरीरातील ध्वनी निर्मितीच्या यंत्रणेशी सुसंगत असे उच्चारण, वाक्यात कुठलाही शब्द कुठेही वापरला तरी अर्थ बदलत नाही अशी रचना, दोन शब्दांची संधी करण्याची सोय यासारखी वैशिष्ट्ये फक्त संस्कृतमध्येच आढळतात. यामुळे संस्कृत ही अत्यंत विकसित व्याकरण असलेली बिनचूक आणि परिपूर्ण भाषा मानली जाते. सुप्रसिद्ध विद्वान जेफ्री आर्मस्ट्रॉंग म्हणतात, संस्कृत इज सो परफेक्ट दॅट इट इज ऑलमोस्ट मॅथमॅटिक्स. या वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळे सांगीतिक लय आणि तालामध्ये मंत्र पठण करून वेदांचे हजारो वर्ष जतन करणारी मौखिक परंपरा निर्माण होऊ शकली. वेदांची निर्मिती झाली तेव्हा जे मंत्र पठण झाले त्याचे टेप रेकॉर्डिंग असं बिनचूक पठण आजही होतं असे व्हिट्झेल यांनी मान्य केलेलं आहे. ते वैदिक संस्कृतच्या वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळे. वेदांचं शिक्षण गुरुकडूनच घेतलं गेलं पाहिजे हा आग्रह यासाठीच, कारण शब्दोच्चारामध्ये काही चूक होऊन ती पुढील पिढ्यांमध्ये तशीच सुरू राहून अर्थाचा अनर्थ होऊ नये. या संदर्भामध्ये आणखीन एक प्रश्न निर्माण होतो. एका अक्षराचा किंवा ध्वनीचाही फरक न होऊ देता हजारो वर्ष वेदांचं जतन करणारी मौखिक परंपरा, पिढ्यानपिढ्या निरंतर सुरू राहिलेली गुरु शिष्य परंपरा, अशा परंपरा निर्माण करणं दक्षिण रशियापासून भारतापर्यंत प्रवास करत आलेल्या भटक्या आर्यांना शक्य झालं असतं का? वैदिक आर्य पहिल्यापासून भारताचे रहिवासी होते म्हणूनच अशा चिरेबंद परंपरा निर्माण होऊ शकल्या. त्यामुळे आर्य परदेशातून इथे आले, पश्चिमेकडून इथे आले हे धादांत खोटं आहे जे आमच्या बोडक्यावर मारलं गेलं. पुढे वेदोत्तर काळामध्ये वैदिक संस्कृत पासून लौकिक संस्कृतची निर्मिती झाली व भारताचे नाट्यशास्त्र, रामायण, महाभारतासारखी महाकाव्य या साहित्य निर्माण होऊ शकलं. या लोकप्रिय साहित्यामुळे सर्वसामान्य लोकांमध्ये संस्कृतचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये होऊ लागला आणि त्यातूनच शौरसेनी, गांधारी, मागधी, अर्धमागधी, कामरूपी यासारख्या प्राकृत भाषांची निर्मिती झाली व या भाषांमधूनच पुढे हिंदी, मराठी, बंगाली यांसारख्या आधुनिक भाषा निर्माण झाल्या. संस्कृत ही जननी आहे यासाठीच. आणि हे सगळे आर्य त्यांनी परदेशातनं इकडे आले, मग त्यांनी त्यांचे वेद इथं निर्माण केले, मग त्यांनी त्यांची संस्कृत भाषा आमच्यावर लागली. दादांत खोटं आहे. असत्यमेव जयते हे पुस्तक आवर्जून वाचा. असे अनेक उल्लेख जे आम्हाला खोटे खोटे शिकवले गेले त्याचं सत्य काय आहे ते तुम्हाला वाचायला मिळेल. आणि जर वाचायला वेळ नसेल तर निदान माझे 5-7 मिनिटांचे भाग आहेत हे तरी ऐकत जा. भारताचा इतिहास, आपली परंपरा, आपली भाषा आणि संस्कृतची गंमत सांगतो. म्हणजे मराठी तुम्ही भाषा विभाग बदलला म्हणजे विदर्भात गेलात तर त्याचा लहेजा चेंज होतो, मालवणला गेलात
इंग्रजी तुम्ही अमेरिकेमध्ये वेगळं इंग्रजी बोललं जातं, इंग्लंडमध्ये वेगळं, स्पेनमध्ये वेगळं. पण संस्कृत ही भाषा अशी आहे की तुम्ही ती केरळमध्ये बोला, ती राजस्थानमध्ये बोला, ती अमेरिकेत बोला, ती ऑस्ट्रेलियामध्ये बोला, ती अरबस्थानामध्ये बोला, संस्कृत तुम्हाला तशीच बोलावी लागते. संस्कृतचे ऍक्सेंट बदलत नाही, उच्चारण बदलत नाही. अशी ही भाषा आहे, ग्रेट भाषा. जगाच्या सर्व भाषांची जननी असं म्हटलं तरी ते वावगं ठरू नये. धन्यवाद. इथंच थांबतो. पुढच्या भागामध्ये असत्यमेव जयतेमधल्या आणखीन खूप छान छान गोष्टी तुम्हाला सांगेल. धन्यवाद. राष्ट्राय स्वाहा.